स्वयंपाकाला. अरे बापरे, अरे भांडण. तर बघा आता चालू मळ्यातून आणि थोडस म्हणजे गेलो होतो जास्त वेळ तर काही नाही, म्हणजे दुपारी 2 वाजता गेलो आणि आता आलेलोच आहे बघा. तर चहा पाणी पण झालेला आहे आणि आता लागलो स्वयंपाकाला. सोप्यावर जाय. तर आज आमची मस्त अशी छोटीशी रेसिपी नवीन आहे. तर वाटाणे बरेचसे वाटाणे राहिलेत, मागच्या हप्त्यातले राहिले होते आणि म्हणलं चला आता एवढे वाटाणे राहिले आता याचं नेमकं काय करावा, कारण जास्त काही म्हणजे काळी भाजी आता पप्पा सध्या खात नाहीये त्याच्यामुळे काळी भाजी बी करायला थोडस म्हणजे आम्ही हेच करू राहिलो बंद. तर आज केली होती सकाळी एक टाइम. हा राहिलं ना, मग राहिलं काही जण उठ गेलं पोरांना तेच ना भैया काम काही नाही आता त्यांचं काही नाही काम. आता कांदे लावून झाले ना, पण मग आता करंज लय दिवसात चाललेलं होतं. ये दीदी म्हणलं चला आता. साई पण आला ना, आता तो ट्रिपला गेला होता 8 दिवस आणि जास्त करून तिकडं सुट्टी नाही भेटत ना त्यांना. तेच ना तिथे नाही ना आत्ममलिकला आहे ना कोकम ठाणला. आपण काय करतोय आता शेंगाची ना मस्त चटणी बनवू. मग काय कारण की वटाण्याची आता आपण काळी भाजी करणं जास्त बंदच केला. तेच ना सकाळी झाली काळी भाजी. सकाळी झाली सगळ्यात कोणती पण काळी भाजी बंदच केली आपण. आणि की पप्पाला पण नाही खायची आता 1-2 महिने. हा ना, त्या ऍसिडिटीमुळे जरा लई काळी भाजी खाणं जरा बंदच केलंय आता. मग हे वटाणे तसे पण खिचडी त्याच्यात टाकते तेव्हा किती संपते का ते तरी किती संपते. मी आता आहे ना डाळ भात टाकून घेते. आता पोरं बी खातील दर्शिक डाळ टाकीत त्याच्यामध्ये. आज मम्मीला म्हणजे बिना त्याची भाजी त्याची वाटाणे चटणी मम्मीला म्हटलं. हा ना मग ते वाटाणे म्हणजे खराब होऊन चालले तिकडं शंभू येतो बरं मग इथं तशी डाळ टाकीते ना पोरं खाते आगावली नाही भात. तेच ना मग शिवबाळ बी आता खायला लागलो आता. त्याला मी थोडं खाऊ घातलं ना मग तो बी खातो. आता अजून आणलंय पाण्याला उकळी आणि जाणार होतं तिकडं पुढं वावरामध्ये फिरायला टाकायला. मग हे म्हणत होते भूल कधी आले तर जाऊ म्हणजे आपण दोघं निघालं होतं पण तेवढं तुम्ही आले मग काय बरं झालं नाही का बाई. आम्हीच येणार होतो लवकर पण मग आता काय म्हणते गेले वावरात सोपाटू सरा म्हण्या तू त्यांची म्हणजे खेळायचं याला एक कांदा घालू. हा कांदा मिरच्या ते आपण वल्ल्या हरभऱ्याची कशी चटणी करतो सेम त्यात येईल. मम्मी काय माहिती काय म्हणते. मम्मी काय मम्मी म्हणून करा मम्मी आवडा मम्मीच काही नाही एवढं. मम्मी शिवला शुभा काय करतो शुभा भयांनी आज व्हिडिओ कॉल केला भारी हसत सोबत बाय बाय तुम्ही तुला डाळ भात खायचा ना मग काय कर. अरे 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 कविता कविता मी ते एक भगोन भरून खाई डायरेक्ट किती खाशील. एक भगुना भरून शिवबाळ बाय शिव. अरे अरे हाला 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 जाय घेऊन त्याला जाय त्याला उचलून घेऊन जा तिकडं. आता आलेलोय बाहेर आणि मस्त चुलीवर वाटाण्याची चटणी बनवायची आपल्याला. बघा बाय बाय शिव झाला का बाय बाय. तर बघा किती मोठे वाटाणे पण सोलून घेतलेले आणि चटणी बनवायची म्हणल्यावर भरपूर जास्त वाटाणे लागते. एकदम आपली ओल्या हरभऱ्याची कशी चटणी करतो तशीच करायची. हे वाटाणे आता ठिसून घेऊ ना. कांदा कापा कापण ना मग ती सरपण नाही राहील बे आपल्याला. हा ना सरपण आणायला जावं लागेल. आणि तुम्हाला सांगू का आता आहे ना म्हणजे काही काम जर नसलं ना भाजी चांगली लागत खायला. हा कशी भाजी करू ना तर बस असं वाटतं बाई याच्यापेक्षा म्हणजे आणि काम जर असले ना किती कशी भाजी असो बरोबर जाते खाल्ल्यासाठी. तसं राहत असते काही काम नसलं का मग लई चोचले राहते खायचे. हे नको ते नको ते नको असं वाटत. हे आवडतो आवडतो मी त्यावर कांदा कापून घेतो.
पेरूचं सरपण लई निबर राहतं ग. निबर राहतं. त्या दिवशी पेरू तोडलं तर इळी ग इळी कुठे ठेवली? वेळ नाही वाटत. आरा वेळ आण ग बाई. मोटर तर करायला जावं लागणार. कविता त्या खलबाजात काय वहिनाकडे आता लोखंडच खलवता येत. हा ना त्याच्यात आहे ना वाटाणे उडू राहिले वर. हो लोखंडाच्यात कसं दणका बसतो ना याचा चांगला मग पटकन होतं हा ना मग. पण याला चांगलं बारीक आता 2-3 दिवस कांदा काम नाही कापून बरं का ते आपल्याला. आज काय काम आहे आपल्याला? आता आपल्याला ब्लाऊज शिवायची. हा ब्लाऊज का ती हायवे मोठं काम. बुधवारी ते येणार आहे. हा का मग आज कोणार सोमवार आहे खरंच ना. आज सोमवार आहे. आणि जोपर्यंत अस्तर ना तोपर्यंत अस्तर नाही अस्तर नाही. अस्तर नाही. आणि आता अस्तर आणले तर आता blouse- शिवायला टाइम नाही. मम्मी मला मावशी म्हणत होत्या तेवढे त्याचे ब्लाऊज शिवण्या म्हटलं हा हा ना, शिवायला. आता आजचे दिवस गेला आता असाच नाही उद्या आहे ना उद्या जशी आहे ना, लवकर लवकर उठू. उठू लवकर आवरू त्याचे तेवढे 4-5 ब्लाऊज 4-5 दिवस तेवढे आहे ना हा तेवढे 4-5 ब्लाऊज द्यावं लागतं. आपलं कसं चालत मग. आपली चालूच राहते. त्या एका ताईला याच्या सक्रिती साड्या म्हणजे सक्रिती लय आवडल्या. लय आवडल्या. त्यांनी किंमत विचारली होती. मला वाटलं त्यांनी साडीची म्हणजे कुठून घेतली तेच विचारलं. हा. तुम्ही साडी कितीची होती? माझी 1,500ची ना. 1,500ची हा. आणि मग 1,000ची. हा ना हा त्याच्यामध्ये म्हणजे जशी तशा हा पार्टी वेअर मध्ये म्हणजे हा लय कडू कांदा आहे का कविता? कडूच आहे. आता कांदा कोण राहतो गुंबा लय रडू आलं मला त्याला. एक दिवस बिल्ली रडले ती. मी पाहिलं बर का मी तिकडे होते. मी म्हणलं आबाने थंबनेलला दिला कविताला लय आलं रडू. हा. मी म्हणलं बाई मी पूर्ण व्हिडिओ पाहिला पण म्हणलं येईल का म्हणलं अरे येईल कांदा कापला म्हणून रडू आला काय का म्हणलं. मला काही काम नव्हतं ना ग तेव्हा. मी काढला तिकडे व्हिडिओ आज. नको अगं तिकडे आज गेलो किती वेळ आणि तीच मेन म्हणजे लाईट नव्हती आणि माझ्या म्हणून चार्जिंग नव्हती सगळ्यात मेन. हा, हा. मग मोबाईल मध्ये चार्जिंग नसल्यामुळे मग हा व्हिडिओ शंभूचा काढ. पप्पा चाललो होता वहिनी व्हिडिओ काढते का वहिनी व्हिडिओ काढते का मला काढेल आता हे असलं तर. आणि तिथं लाईटच नव्हती सगळ्यात मेन. हा, आणि काकी त्यांच्या घरामधले आणलं म्हणजे असं मोठं घर नाही काकीचं हा. हा. त्याच्यामुळे मग एवढाच हे नाही ना. तस मम्मी त्यांच्या घरात कसं हे होतच काकी त्यांचं नाही ना. हे बाई मस्त ठेसले गेले बाई. हा बघाले आता तशी झाली तर आता चालेल. आहे ना मसाला काढून मसाला घेते. काढून घ्या तर स्टार्टिंग. याला आहे ना किती वेळ मिरच्या घालते तिकडच बाहेर लागते चवदार लागते. मग आता याला काय करतो आता ही चटणी करायची ना याला जिरेची फोडणी देऊन घेते याच्यात हा आणि मग कांदा टाक. आणि मग कांदा टाकते. मग कांदा ते टाकला ना मग कसं लगेच कांदा टाकला म्हणजे मग मिरची ते टाकता येईल हा आणि लगेच मग वाटाणे टाकून देता येईल. वटण टाकून द्यायचं. तेच ना मग लसूण मिरची जिरे किती मोठे घालून घ्यायचे चटणीला म्हणजे मग मिठाची बरं निघाल मसाला जर किती मोठा असला ना कोणती भाजी चटणी असू त्याला जर किती मोठे मीठ मिरची लसूण जर असला ना चवदार लागते मस्त. बस बस कांदा परतून घेते आता. हा कांदा केला तर बघा कांदा टाकलेला आहे परतायला आणि चांगला लावते तर कांदा होता आपला परतून घ्यायचा. आणि इकडं खलबत्त्यामध्ये बघा लसूण मिरची आणि ते टाकून घेतलेलं आहे आणि मीठ तर साईड टाकायचे म्हणजे ते बी टाकून घेणार मी. आणि इकडे बघा याच्यामध्ये आवाडधोबड असे वाटाणे कुटून घेतलेले आहेत. चांगला परतला आणि आता आपल्याला जी खलबत्त्यात कुटून घेतली मिरची का मिरचीचा परतून घ्यायची चांगली. तर हे बघा खलबत्त्यात थोडासा कांदा टाकून आणि खलबत्त्यात चांगला पुसून घेणार आहे. जिरे मोहरी फोडणी दिली ना आधी. हा दिले ना आणि कोथिंबीर पण घेतली ताजी ताजी धुवून घेते मी आता एका ताटामध्ये. हा धुवून घे ना. मागे एक कमेंट आली तिथे आपल्याला कोथिंबीरची. हा मिरच्या कोथंबीर धुवून घेत जा म्हणे. आता कशी घरची कोथिंबीर राहते आपण वावरातून आणल्याच्या नंतर सगळी कोथिंबीर धुवूनच काढतो. पण मग आता ते व्हिडिओ मध्ये दिसलं नाही त्यांना. एका ताईंनी कमेंट केलेली त्याच्यामुळे आम्ही आज कोथिंबीर धुवूनच टाकणार आहे. कारण म्हणजे तसं तर आम्ही कायमच टाकतो पण ते कसं आहे जेव्हा वरतून आणले जाते ना कोथिंबीर त्याच्यामुळे आपण वावरातून आणले बरोबरच धुवून. हा असं राहतं ना. धुवून ना म्हणजे वावरतून आणल्यामुळं अगोदर धुवून आणि फ्रीज मध्ये स्वच्छ कापून ठेवायची म्हणजे मग चांगली राहती.
पण मग ते काय झालं आपण म्हणजे डायरेक्ट समोर तशी टाकली ना त्याच्यामुळं असं हे झालं त्या ताई त्यांना. आणि बघा आज म्हणजे वातावरण मस्त आहे. जरा आज सकाळपासून जरा आभाळ येत होतं का आज? आज आभाळच येतो थोडं थोडं. तेच ना मग. आणि भरपूर म्हणजे एवढं मीठ टाकायचं का ताई? हा तेवढं टाक ना, दिन टाकून तेवढं. अरे मामा घरी गेलती बाई, स्पीच कच झालं? भारी झालं. भारी झालं का? बरं आहे मग काय, आज सुट्टीच होती ऐक नाही मग. उद्या शाळा असेल ना? मग उद्या शाळा आहे ना. शंभू पाय त्या कोपऱ्यात जाऊन बसला पाय तिकडे फोन पाहिजे बाय. कोण पाहिला? हम्म. दादा एबीसीडी वाचताय का? नाही गाणे पाहतो तो, आपल्या शॉर्ट व्हिडिओ पोर आल तो, त्याला एबीसीडीच काही ज्ञान नाही. बाई आता एवढं परत मग परतलं का ते बघा मस्त असं कांदा मीठ मिरची लसूण सगळं परतलं. बघा आता आपण जे वटाणे घेतलेले एक बारीक कापड दगड कुठून, तर ते वटाणे आपल्याला टाकून घ्यायचे. त्याच्यासोबत चपात्या करावा का बाजरी चपात्या दोन्ही करा लागेल. पण मग आपल्याला तर त्यासोबत एवढी भाजी पुरणार नाही ना. नाही चटणी सोबत चपाती भरला लागेल. हा ना मग, पण मग काही बाजरीच्या करावं लागेल ना ग. आता पप्पा त्यांना दोन्ही टाइम चपात्या नाही जमायचं. तेच ना मग, सकाळी आपण चपात्याच बनवल्या होत्या ना. सकाळी काय भाजी होती का? सगळे आपले आज हा काळ्या शेवगा पाय मला लक्षात नाही. काय ग बाई? चटणी आहे. हा वाटाण्याची. वटाणे चटणी. बघा आपलं सगळं मटेरियल टाकून झालेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा मीठ मिरची लसूण जिरे मोहरी आणि आता मीठ त्याला मिठामध्ये शिजन आपली हा. वटाण्याची नाणी. म्हणजे पाणी टाकायची गरज नाही काही नाही. आणि ही भाजी आपण मुलांच्या टिफिनला देऊ शकतो समजा. एखाद्या दिवशी जर भाजी थोडी असली त्यासोबत म्हणजे तोंडी लावायला भारी आहे. तर मग अशी वाटाण्याची चटणी कधी म्हणजे करून पाहिजे. म्हणजे एकदम फास्ट झटपट होणारी चटणी आहे. हो ना मग, मला तर लय आवडते लय भारी वाजते तो. तू खाऊन घे लगेच गरम गरम. हा ना. बघा आपली चटणी आता 5 मिनिटात तयार होणार आहे. आणि यासोबत आपल्याला गरम चपात्या बी बनवायच्या आहे. आपल्याला दुसरी काहीतरी भाजी बनावं लागेल. मम्मी पतंग भाजी. काय ग हसले पटकन स्वयंपाक. होईन? हा अजून भाजी करायची, पोळ्या करायच्या, भाकरी करायच्या. एवढा टेप. मग चला वाटाण्याची चटणी तयार झालेली आहे. तर आता याच्यासोबत चपात्या पण करायच्या आणि सकाळी आम्ही चपात्या केल्या त्याच्यामुळे भाकरी पण करावं लागेल थोड्याशा. तर आता लगेच लागणार आम्ही भाकरी करायला. तर आमची आज साधं सोपा चटणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण ही चटणी नक्की बनवून बघा. कारण आपण वाटाणे तर आपले कायमचेच बाजारचे आणलेले राहते. तर वाटाण्याची काळी भाजी किंवा मसाल्याची भाजी बनवण्यापेक्षा साधी आणि सोपी एकदम चवदार लागणारी अशी भाजी जर तुम्ही केली ना चटणी पोरांना टिफिनला द्यायला, पोरं नक्की आवडीनं खातील. तर आम्ही बी आता बनवलेली आहे. तर चला आता आम्हाला बाकीचा स्वयंपाक करून घ्यायचा आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. धन्यवाद.